हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण आज बघणार आहोत की भगवान शिव आशुतोष भगवान भोलेनाथ त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक छटा आहेत आणि आपल्याला त्या छटा एक लेसन देतात की जो आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. लेसन्स फ्रॉम लॉर्ड शिवा यू कॅन अप्लाय टू युअर लाईफ. आता ते लेसन कोणते कोणते आहे ते आपण आता बघणार. पहिला लेसन असा असेल की काहीही झालं तरी तुम्ही कधीही वाईट सहन करू नका, म्हणजेच अन्यायाचा प्रतिकार करा. भगवान शिवाने सुद्धा वाईट राक्षसांचा न्याय पद्धतीने नाश केला. आपणही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आपण भूमिका घेतली पाहिजे. हा लेसन आपण यातून घेऊ शकतो. लेसन असा असेल की आत्मनियंत्रण ही जीवन परिपूर्ण जगण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजेच काय, तुमचं अनियंत्रित मन तुम्हाला विनाशकारी जीवन जगण्यास प्रवृत्त करू शकतं. म्हणून मन तुमचं नियंत्रणामध्ये असलं पाहिजे आणि मन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला योगाभ्यास प्राणायाम मदत करू शकतात. योग दर्शनामध्ये सुद्धा म्हटलं आहे, योग चित्तवृत्ती निरोधः. सर्व चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. तर आपण आपल्या मनाला जर नियंत्रित करू शकलो तर आपण चांगलं काम करू शकतो, आपण आपलं ध्येय गाठू शकतो. म्हणूनच आपण आपलं मन ताब्यात ठेवलं पाहिजे. मन ताब्यात नसेल तर विनाशकडे जाण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. म्हणून मन ताब्यात ठेवायला आपण शिकलं पाहिजे. हा दुसरा धडा आपल्याला भगवान शिवाकडून शिकता येऊ शकतो. तिसरा लेसन असेल, शांत राहा आणि तुमचं जे काम चालू आहे ते पुढे चालू ठेवा. शिवाला महायोगी असं म्हटलं जातं. ते विश्वाच्या कल्याणासाठी तासनतास ध्यान करत असत. त्यांची शांत मनस्थिती केवळ अतिरेकी कारणामुळेच विचलित होत असे, परंतु अन्यथा ते नेहमीच आपल्या ध्यानस्थ मनस्थितीमध्ये असत. अशा प्रकारे तणावपूर्ण परिस्थितीमध्ये शांत राहून तुम्ही अर्धी लढाई जिंकू शकता. हे यातून अधोरेखित होतं. हे खरोखरच आपल्या समस्या सोडवण्यासाठी खूप उपयोगाचं आहे. ही सर्वोत्तम रणनीती ठरू शकते. तर आजच्या या आपल्या ताणतणावाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगी आपण तणावामध्ये असतो, कारण लाईफस्टाईल बदललेली आहे, सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या झालेल्या आहेत, तणाव सगळ्यांनाच आहेत. तेव्हा आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. त्यातूनच आपला चांगला मार्ग पुढे सापडू शकतो. हा लेसन आपण यातून घेऊ शकतो. त्यानंतर चौथा लेसन असा असेल, भौतिकवादी आनंद जास्त काळ टिकत नाही. हा मेसेज तर खूप महत्वाचा आहे. सध्या आपण भौतिकवादी युगामध्ये जगत आहोत. आपला हव्यास खूप वाढला आहे, तो संपतच नाही आहे. त्यामागे धावता धावता आपण अशांत होत आहोत, आपला तणाव वाढत आहे. जर आपण आपल्या गरजा कमी ठेवल्या तर आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येईल. भगवान शिवाकडे जर आपण बघितलं तर त्यांच्या गरजा किती कमी होत्या हे आपल्या लक्षात येतं. त्यावरून आपण आपला आनंद कशामध्ये आहे हे ठरवायचं आहे. हा लेसन आपण त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा लेसन असेल, नकारात्मकतेला सुंदरतेने कसं दाबायचं ते तुम्ही शिकलं पाहिजे. बघा, शिवाकडे बघा. शिव हा नीळकंठ होता, कारण त्याने समुद्रातून निघालेलं हलाहल नावाचं विष गिळलं होतं. फक्त शिवच हे विष पिऊ शकले आणि ते आपल्या कंठामध्ये दाबू शकले. या घटनेतून शिकण्याचा महत्वाचा धडा म्हणजे नकारात्मकता स्वीकारणं आणि तिचं सकारात्मकतेमध्ये रूपांतर करणं. अतिशय महत्वाचा धडा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारू शकतो. त्यानंतर तुमच्या पत्नीचा आदर करा. हा सुद्धा धडा तुम्ही भगवान आशुतोषाकडून घेऊ शकता. शिव हे अर्धनारी नटेश्वर होते. त्यांचं अर्धांग शिवाचं, अर्धांग पार्वतीचं. शिव आणि शक्ती यांचं ते मिलन होतं आणि ते पार्वतीचा अत्यंत आदर करत होते की तुम्ही तुमचा अहंकार नियंत्रित केला पाहिजे आणि अभिमान हा सोडला पाहिजे. बघा, इगो, आजकाल इगो हर्ट होतो हे तुम्ही किती वेळा ऐकलं असेल. या इगोमुळे अनेक संबंध खराब होतात, अनेकांशी वादविवाद होतात. त्यामुळे इगो हा सोडून दिला पाहिजे आणि अहंकाराला तुम्ही कुरवाळ नाही बसलं पाहिजे आणि तुम्हाला कशाचाही अभिमान नसला पाहिजे. तुम्ही जे करता आहात ते चांगल्या मनाने करा आणि डाऊन टू अर्थ राहा. म्हणजे तुमच्याशी अनेक लोक जोडले जातील. इतरांशी वाईटपणा तुम्ही मग घेणार नाही. त्यामुळे डाऊन टू अर्थ राहिलं तर लोक आपल्याला चांगलं समजतात.
हा लेसन सुद्धा आपण यातून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जीवनामध्ये उपयोगी पडतील असे लेसन्स आपण आशुतोष भगवानकडून घेऊ शकतो आणि ते जर आपण अंगीकारले तर आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच चांगली प्रगती करू शकतो. चला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण शिवाच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या ज्या अनेक छटा आहेत त्या बघण्याचा प्रयत्न केला. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.